पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 2 दिवसांचा यशस्वी भूतान दौरा आटपून मायदेशी परतले. त्याआधी त्यांनी आज भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यासह थिम्पू इथल्या चांगलीमिथांग स्टेडियममध्ये आयोजित कालचक्र अभिषेक समारंभात सहभाग घेतला. कालचक्र अभिषेक हा उत्सव तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र विधी असून त्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्यान पद्धतीद्वारे सामर्थ्य प्राप्त होतं अशी धारणा आहे. भूतान इथल्या ऊर्जा प्रकल्पासाठी भारताकडून 4,000 कोटी रुपयांचा निधी कर्ज रूपात दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी या दौऱ्यात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यात काल प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा झाली. यावेळी उभय देशांदरम्यान अक्षय ऊर्जा, आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत 3 सामंजस्य करार करण्यात आले. तसंच 1,000पेक्षा अधिक मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचंही पंतप्रधान आणि भूतान नरेश यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलं. आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांचीही भेट घेतली.